Audio Jungle. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर आणि बेटावर निष्ठा ठेवणारी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांना धन्यवाद. आणि अभंग घेतलाय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका साधूच्या स्थितीचं वर्णन करतात. ज्या महात्म्याची स्थिती महाराज तुर्यगावस्थेपर्यंत जो महात्मा गेलेला आहे त्या महात्म्याच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. अभंग जरा अवघड आहे, वासुदेव प्रकरणातील आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. या असणाऱ्या जगामध्ये धन्य कोण आहे? ज्याने संपत्ती कमावली त्याला धन्यता दिलेली नाहीये. ज्यांना ऐश्वर्य कमावलं त्याला धन्यता दिलेली नाहीये. ज्यांना बंगले बांधले त्याला धन्यता दिलेली नाहीये महाराज. ज्याने आश्रम बांधली त्याला धन्यता दिलेली नाहीये. तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज तो जगामध्ये धन्य आहे. कोण? सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. तो धन्य आहे, तो जगामध्ये धन्य आहे. कोण? रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. जो भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला आहे तो जगामध्ये धन्य आहे बरं का. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जाणीव शानीव ओजे सांडून यादुरे, अपन वस्तिकार वर्त तसे संसारे. तो जगात धन्य आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, असनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जगामध्ये जो धन्य आहे त्याच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग सेवे करता घेतला. विठ्ठल विठ्ठल जगात तो धन्य आहे महाराज, ज्याच्या अंतकरणाची अवस्था सुख आणि दुःख समान झालेली आहे. ज्याची अवस्था सुख दुःख समान होते महाराज. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. जोपर्यंत परमार्थ करत असताना अवस्था सुख दुःख समान होत नाही तोपर्यंत जगावर कृपा करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. मग ही अवस्था प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? तर अंतकरणामध्ये ज्ञानाचा उद्बोध व्हावा लागतो. ज्या दिवशी अंतकरणामध्ये ज्ञानाचा उद्बोध होईल त्या दिवशी सुख दुःख समान अवस्था प्राप्त होत असते महाराज. ज्या दिवशी अंतकरणामध्ये भक्तीचा रंग चढतो, ज्या दिवशी अंतकरण हे भक्ती रूप होत महाराज, त्या दिवशी सर्व जगावर कृपा करण्याचं सामर्थ्य येतं. आणि म्हणून सुख दुःख समान होणं महत्वाचं आहे. परमार्थ करत असताना, परमार्थात आल्याना महाराज अंतकरणाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होणं म्हणजे सुख दुःख समान होणं. ज्याचे सुख दुःख समान झाले तो जगात धन्य आहे महाराज. आणि तो ज्याचे सुख दुःख समान झालं तोच जगावर कृपा करतो. ज्याच्याकडे अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली त्याला संत म्हणतात, त्याला महात्मा म्हणतात महाराज. मग दुःखेष्वन्नुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भय क्रोधा स्थित धीर मुनिरुच्यते. भगवान सांगतात अर्जुना, स्थित प्रज्ञस्य का, स्थित प्रज्ञाची व्याख्या सांगत असताना व्याख्या सांगितली स्थित प्रज्ञा साधूची. आणि या अभंगामध्ये स्थित प्रज्ञा साधूचं लक्षण सांगितलेलं आहे. दुःखेष्व नुदिग्न मनः सुखेषु विगत स्फुरः, वीतराग भय क्रोधः स्थित धीर मुनिरुच्यते. अर्जुना, दुःखेष्व नुद्विग्न मनः. दुःख आला म्हणजे तो उद्विग्न होत नाही, सुख आला म्हणजे तो आनंदी होत नाही. सुख दुःखामध्ये तो समान राहतो महाराज. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जय झाला म्हणजे तो आनंदी होत नाही, पराजय झाला म्हणजे तो दुःखी होत नाही, लाभ झाला म्हणजे तो सुखी होत नाही, आणि लाभ नाही झाला तरी त्याच्या अंतकरणावर परिणाम होत नाही महाराज. अशी ज्याची अवस्था आहे त्याचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग जोपर्यंत अंतकरणाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत ही अवस्था प्राप्त होत नाही बरं का. सुख दुःख अवस्थापर्यंत पोहोचण्याकरता परमार्थ करावा लागतो, भजन करावं लागतं. रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन केलं की ही अवस्था प्राप्त होते महाराज. ती अवस्था प्राप्त झाली ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना.
ती अवस्था प्राप्त झाली ज्ञानोबरायांना, ती अवस्था प्राप्त झाली तुकोबरायांना, ती अवस्था प्राप्त झाली महाराज नामदेव महाराजांना, नरहरी सोनाराला ती अवस्था प्राप्त झाली चोखोबरायांना, ती अवस्था प्राप्त झाली गोरोबा काकांना, ती अवस्था प्राप्त झाली महाराज कबीर महाराजांना, ती अवस्था प्राप्त झाली महाराज सज्जन कसे आला, ती अवस्था प्राप्त झाली महाराज संत सावता महाराजांना. परमार्थ करत असताना वृत्तीमध्ये परिवर्तन होत नसेल तर त्या परमार्थाचा उपयोग नाहीये. आपण परमार्थ करतोय परंतु वृत्तीमध्ये परिवर्तन होत नाही. परमार्थाने अंतकरणाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होऊन ब्रह्मदृष्टी प्राप्त होत असते वर्गा. वृत्ती परिवर्तन झालं पाहिजे, परमार्थाने हा बदल झाला पाहिजे. शरीरामध्ये बदल होतो असं नाहीये, परमार्थ करणाऱ्याच्या शरीरामध्ये बदल होतो का? बदल होतो का पाटील? परमार्थ केला म्हणजे शरीरात बदल होत नाही. परमार्थ केला म्हणजे मरावा लागत नाही असं नाही महाराज. परमार्थ केल्याने मृत्यू तर हा सर्वांनाच आहे, परंतु परमार्थाने शरीराबदल मध्ये बदल होत नाही, तर परमार्थाने आतमधून बदल होत असतो महाराज. आणि आतमधून बदल होण्याकरता परमार्थ करायचा असतो. गाथ्याने तुकोबरांच्या गाथ्याने अंतकरणाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होईल. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीने अंतकरणाच्या वृत्तीमध्ये बदल होईल. सप्ताहाने अंतकरणाच्या वृत्तीमध्ये बदल होईल. पंढरी आळंदीची वारी केल्याने अंतकरणाच्या वृत्तीमध्ये बदल होईल. जर पंढरीची आळंदीची वारी करून आपल्या वृत्तीमध्ये परिवर्तन झालं नाही तर आपण परमार्थ केलाच नाही. विढाला विढाला परिवर्तन होणं फार महत्वाचं आहे महाराज. ज्यांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन झालं महाराज ते संत पदापर्यंत पोहोचले. कारण या सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाचं ज्ञान हे अंतकरणाच्या वृत्तीशिवाय होत नाही. सुख दुःख समान या शब्दावर बोलायचं आहे. या असणाऱ्या प्रत्येक पदार्थाचं ज्ञान हे वृत्तीने होतं. कारण एखाद्या पदार्थाचं ज्ञान होत्या वेळेस अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या पदार्थापर्यंत पोहोचते आणि त्या पदार्थाचं काय होतं? ज्ञान होतं. जसं आपल्या समोर एखादा घट ठेवलेला आहे, त्या घटाकडे बघितल्यानंतर आपण त्याला म्हणतो की याला काय म्हणतात? घट म्हणतात. जसं हा माईक आहे, याला काय म्हणतात? माईक म्हणतात. परंतु या माईकाचं या स्टँडचं ज्ञान केव्हा झालं? जेव्हा आपली अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या पदार्थापर्यंत पोहोचले, त्या पदार्थाचा आकार धारण करते आणि ती वृत्ती पुन्हा नेत्रेंद्रियातून अंतकरणामध्ये येते, तेव्हा त्या पदार्थाचं सखोल ज्ञान आपल्याला होतं आणि आपण पटकन म्हणतो या पदार्थाला घट म्हणतात, या पदार्थाला माईक असं म्हणतो. परंतु तुम्ही म्हणाल महाराज अंतकरणाची वृत्ती डोळ्यातून त्या पदार्थापर्यंत पोहोचते आणि त्या पदार्थाचा आकार धारण करते आणि आकार धारण केल्यानंतर त्या पदार्थाचं ज्ञान माणसाला होतं. याच्यात कालावधी किती जातो? गुरुवर्य महाराज नेहमी कीर्तनामध्ये दृष्टांत सांगत असतात. ज्याप्रमाणे महाराज, ज्याप्रमाणे एखादी पाण्याची धार आहे, पाण्याची धार आहे, आपण तिला काय म्हणतो? याला गंगेचा काय आहे? हा अखंड प्रवाह आहे. मग तो अखंड आहे का? तो कधी खंडित होत नाही का? महाराज तुम्ही ज्या क्षणी जे गंगेचं पाणी पाहिलं आहे ते पाणी काही क्षणामध्ये ते पाणी पुढे वाहून गेलेलं आहे. जे तुम्ही बघितलं आहे या क्षणी आता ते पाणी पाठीमागून दुसरं पाणी आलेलं आहे. परंतु आपल्याला नेत्राचा विषय नाही ते पाणी पाहण्याचं. ज्याप्रमाणे दुसरं उदाहरण महाराज सांगत असतात, कमळांच्या पाकळ्या, जसं गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या एकावर एक 100 पाकळ्या ठेवल्या आणि 100 पाकळ्या ठेवल्यानंतर सुई त्याला टोचली. किती वेळ लागला हो? आपल्याला दिसताना एकदा टोचताना दिसली, परंतु ती सुई एकदा नाही टोचली. तर ती सुई महाराज पहिल्यांदा प्रथम पाकळीला छेद झाला, नंतर द्वितीय पाकळीला छेद झाला, नंतर तृतीय पाकळीला छेद झाला. जेव्हा तृतीय पाकळीला छेद झाला तेव्हा चौथ्या पाकळीला छेद होतो. परंतु दिसताना असं दिसतं की महाराज एकदम त्या ठिकाणी 100 पाकळ्यांना छेद होताना दिसतो, परंतु तो छेद एकदम झालेला नाही. त्याच्यामध्ये काही निमिषाची वेळ त्या ठिकाणी गेलेला आहे, काही निमिष त्या ठिकाणी गेलेला आहे. दिसताना मात्र त्या ठिकाणी छेद होताना आपल्याला दिसलो महाराज. त्याचप्रमाणे अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे म्हणजे डोळ्याद्वारे त्या पदार्थापर्यंत पोहोचते आणि त्या पदार्थाचा आकार धारण करते आणि तो पदार्थ माणसाला त्या पदार्थाचं ज्ञान होतं महाराज.
म्हणजे पदार्थाच्या ज्ञानाला अंतकरणाची वृत्ती ही कारणीभूत आहे. मग संतांना महाराज या पदार्थामध्ये तो भगवान परमात्मा दिसतोय. कारण प्रत्येक पदार्थामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन संत महात्मा महापुरुषांना होतं. सावता महाराजांना झालं नाही का महाराज? कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझे लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरे. तुकाराम महाराज म्हणतात कहा पगडारो देखे अनेरा देखे तो सब होईने गेरा होत थकित भैरे तुका भागा रे सब मन का धोका. सर्वा घटी राम देहादी एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. ज्याप्रमाणे महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा तो जीवात्मा परमात्मा म्हणतात माझा अंश आहे ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन मनः श्रेष्ठानि इंद्रियाने प्रकृतीस्थाने करिष्यति. भगवान सांगतात 15व्या अध्यायामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट आहे जीवरूपाने ममैव अंश जीवलोके सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमे वेद्यो वेदांत कृत वेद वेदे चाहं. भगवान सांगतात सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट आहे. प्रत्येक जीवात्मा हा माझा अंश आहे. ईश्वर सर्वभूतानां वृद्धेश अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. प्रत्येकामध्ये तो ईश्वर तो जीवात्मा रूपी ईश्वर आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. प्रत्येक पदार्थामध्ये तो ईश्वर आहे. मग त्या ईश्वराचं दर्शन संतांना झालं आणि त्या ईश्वराचं दर्शन मात्र आपल्याला होत नाही. महाराजाचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे तर आपली दृष्टी बदलली नाही, आपली वृत्ती बदलली नाही. वृत्ती बदलली नाही म्हणून आपल्याला हा पदार्थ ब्रह्मरूप दिसत नाही. संतांची वृत्ती ब्रह्मकार झाली महाराज. मग संतांच्या अंतकरणाची वृत्ती जेव्हा देवरूप झाली ब्रह्मरूप झाली ब्रह्म आकार रूप झाली तेव्हा त्यांनी ज्या पदार्थाकडे पाहिलं त्या पदार्थामध्ये त्यांना ब्रह्माचं दर्शन झालं, ईश्वराचं दर्शन झालं. कारण अंतकरणाची वृत्ती देवरूप झाली महाराज. अंतकरणाची वृत्ती ही ब्रह्मकार झाली आणि ज्या ज्या पदार्थाकडे त्यांची दृष्टी गेली त्या त्या पदार्थाकडे त्यांना महाराज ब्रह्मत्वाचं ज्ञान झालं. म्हणजे परमार्थाने भजनाने अंतकरणाची वृत्ती ही ब्रह्मकार होते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या ज्ञानाला अंतकरणाची वृत्ती ही कारणीभूत आहे. आणि ही वृत्ती जर ब्रह्मकार झाली तर प्रत्येक पदार्थ ब्रह्मरूप दिसतो. मग प्रत्येक पदार्थ जर ब्रह्मरूप दिसला तर महाराज प्रत्येक पदार्थाकडून झालेला सुख किंवा दुःख वाटेल का? मग एखाद्याने चिखल मारला तरी त्याच्यापासून दुःख वाटत नाही, एखाद्याने दगड मारला तरी त्याच्यापासून दुःख वाटत नाही, एखाद्याने शिव्या घातल्या तरी त्याच्यापासून दुःख वाटत नाही. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना महाराज 1954 सालाला दीक्षा झाली. 1958 सालाला गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज गादीवर स्थानापन्न झाले. 1958 ते 2009 पर्यंत महाराजांना जो त्रास झाला महाराजांनी कधी त्रास मानला नाही. विठ्ठल विठ्ठल समाजाने त्रास दिला महाराज. माऊली ज्ञानोबरायांना समाजाने त्रास दिला परंतु माऊली ज्ञानोबरायाला समाजापासून झालेल्या त्रासाचा त्रास वाटला नाही महाराज. तुकोबरायांना मंबाजी भावाने काठीच्या फांदुरी खाली मारलं तरी तुकोबरायांना त्याचा त्रास झाला नाही. कारण जी काठी माझ्या पाठीवर मारली ती काठी सुद्धा माझा विठ्ठल आहे. आणि ज्याने काठीची फांदुरी उचलून माझ्या पाठीत मारला तोही विठ्ठल आहे. आणि ज्याच्या पाठीवर मारलं तो सुद्धा काय आहे? विठ्ठल आहे महाराज. दुःखाचा तिथंच दुःख राहिलंच नाही, ही अवस्था प्राप्त होते. याला सुख आणि दुःख समान म्हणतात. सुख दुःख समान सखळ जीवांचा कृपाळ. मग अंतकरणाची वृत्ती सुख दुःख समान केव्हा होते? जेव्हा अंतकरणामध्ये अध्यात्म ज्ञान प्रविष्ट होतं ना महाराज तेव्हा ही वृत्ती सुख दुःख समान होते. मग हे अध्यात्म ज्ञान प्रविष्ट केव्हा होईल? त्या अंतकरणाला तुम्हाला पवित्र
पवित्र करावा लागेल. अंतकरणामधला मल नावाचा दोष नष्ट करावा लागेल. अंतकरणामधला विक्षेप नावाचा दोष नष्ट करावा लागेल. अंतकरणामधला आवरण नावाचा दोष नष्ट करावा लागेल. आणि जेव्हा आवरण नावाचा दोष नष्ट होतो, ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होतो आणि अंतकरणाच्या वृत्तीमध्ये सुख दुःख समान ही अवस्था प्राप्त होते महाराज. मग हे ज्ञान कुठं मिळतं? बाजारात मिळतं का? बाजारात मिळत नाही महाराज. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता सद्गुरूंची सेवा करावी लागते. तत्वेद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगावरवे मनी ओथी जरी आणावे, तरी या संत भजावे. सर्वस्वे ही तनु मनुजीवे चरणासी लागावे. अगरत्व करावे दास्य सकळ. माऊली ज्ञानोबा म्हणतात, त्या भगवंत्या असणाऱ्या संतांना, सद्गुरूंना जेव्हा तुम्ही शरण जाल, त्या सद्गुरूच्या शरणांगतीने तुम्हाला अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती होईल महाराज. मग हे ज्ञान प्राप्त झालं की तुमचं कर्म सुद्धा नष्ट होतं, आणि कर्म नष्ट झालं की तुमचं जन्म मरण नष्ट होतं. कारण जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत महाराज जीव आहे, आणि कर्म नष्ट झालं की तो ब्रह्म होतो. विठ्ठल विठ्ठल. जे ज्ञान संतांच्या सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त होतं महाराज. मग तुम्ही म्हणाल गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी एक नाही, दोन नाही, तीन नाही महाराज, 7-7 तास कीर्तन केली, 9-9 तास कीर्तन केली, तरी समाजामध्ये परिवर्तन का झालं नाही? मग सद्गुरूच्या मुखातून निघालेला अध्यात्मज्ञान आपल्या हृदयापर्यंत पोहोचला की नाही? आणि ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये पोहोचला महाराज, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, आणि ते परिवर्तन झालं गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांमध्ये. विठ्ठल विठ्ठल. हो हो, अध्यात्म ज्ञानाचा वर्षाव सद्गुरू सातत्याने करत असतात, परंतु अंतकरणाची पात्रता ही असावी लागते महाराज. जर अंतकरणाची पात्रता नसेल तर सद्गुरूच्या मुखातून निघालेला अध्यात्म ज्ञान हे हृदयामध्ये प्रविष्ट होत नाही. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षदी सकाळ. सद्गुरूंच्या मुखातून अध्यात्म ज्ञानाचा वर्षाव सातत्याने होत असतो. सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव हा सातत्याने होत असतो महाराज. परंतु ज्याच्या अंतकरणाची पात्रता असते त्याच अंतकरणामध्ये हे ज्ञान साठवल्या जातं महाराज. ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असते त्या श्रद्धेने ते ज्ञान प्राप्त करता येतं. श्रद्धा बालवते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शना. श्रद्धा असेल तर ज्ञान प्राप्त करता येतं महाराज. म्हणून सद्गुरूंच्या चरणावर निष्ठा ठेवायची. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या बेटावर निष्ठा ठेवायची, डोकं ठेवायची, डोकं लावायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. हो हो, गुरु घराणा, गुरु स्थान, गुरु परंपरा ही डोकं टेकवायची जागा आहे महाराज, डोकं लावायची नाही. लोक विचारतात नारायणगिरीजी महाराजांची समाधी खाली होती, मग वर का अशाला आणली? डोकं लावतात. नारायणगिरीजी महाराजांची समाधी काय होती? खाली होती. महाराजांनी वर कशाला आणली? माहिती नाही आपल्याला, आपण बेटामध्ये राहत नाही. मी सांगतो वरती का आणली. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची समाधी खाली होती. समाधी खाली ठेवण्याचा निर्णय झाला. समाधी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज समाधी खाली ठेवायची आहे. आदल्या दिवशी मिस्त्रीला सांगितलं, फरशी बसवण्याचं काम चालू होतं, की आपल्याला समाधी खाली ठेवायची आहे. महाराज दर्शन करून आले आणि कार्यक्रमाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी काम परत बंद करायचं सांगितलं. गाडीतून फोन आला, समाधीचं काम बंद करा. पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराज सकाळी दर्शनाला गेले. दर्शनाला गेल्यानंतर पुन्हा तोच निर्णय झाला की समाधी खाली ठेवायची आहे. पुन्हा कीर्तनाला जाताना महाराज समाधी जवळ गेले आणि समाधीचं दर्शन घेतलं. तेव्हाही निश्चित झालं की समाधी ही खालीच ठेवायची आहे. परंतु जेव्हा महाराज संध्याकाळी बेटामध्ये आले आणि बेटातून आल्यानंतर जेव्हा समाधी जवळ आले आणि समाधी जवळ आल्यानंतर त्या मिस्त्रीला सांगितलं की समाधी आपल्याला वरती घ्यायची आहे. मग पहिल्यांदा निर्णय झाला समाधी खाली ठेवायची, दुसऱ्यांदा निर्णय झाला समाधी खाली ठेवायची. मग तिसऱ्या दिवशी दुपारी किंवा सकाळी महाराज कार्यक्रमाला जात असताना मिस्त्रीला महाराज सांगतात की समाधी आता काय करायची आहे? वरती घ्यायची आहे. समाधीचा द्वार बंद करायचा आहे. मग मला तुम्ही सांगा, हा निर्णय महाराजांचा आहे की सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा आदेश आहे?
सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा आदेश आहे महाराज. कारण बेटावर जी परंपरा चालते ती सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या विचाराने चालते. जी बेटावर परंपरा चालते, आज तागायत बेटामध्ये जे काम चालतं ते सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या इशाऱ्याने चालतं महाराज. याला तुम्हाला मी दुसरा पुरावा सुद्धा सांगून जाईल. मंदिराचा फरशी बसवण्याचं काम संपूर्ण झालं होतं. आपण महारुद्र यज्ञाला आल्यानंतर आपण बघितलं असन. मंदिराच्या फरशी बसवण्याचं काम सगळं झालं होतं. मग ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन होतं त्या ठिकाणी आज तुम्ही बेटात गेलात का? काय केलं तिथं महाराजांनी? तिथं छोटीशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना केली. मग हे आपल्याला लक्षात का येत नाही? तर जर मंदिराच्या सगळं फरशी बसवण्याचं काम झालं असतानाही जिथं ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी अन्नपूर्णा मातेला जल घातलं, त्या अन्नपूर्णा मातेची स्थापना पुन्हा का त्या ठिकाणी केली? जर मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सद्गुरु श्री महाराजांनी अन्नपूर्णेची स्थापना त्या ठिकाणी केली. ज्या जागेवर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी जलाचा अभिषेक अन्नपूर्णेला केला, त्या जागेवर आज तुम्ही जर बेटात गेलात, आमच्या महिला मंडळाला विचारा, दर महिन्याच्या वारीला जातात. सोमेश्वर गिरी महाराजांच्या समाधी समोर एक छोटीशी अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना झाली की नाही झाली? मग मला तुम्ही सांगा, जे कार्य त्या ठिकाणी घडतं ते कार्य कुणाच्या आदेशाने घडतं? नारायणगिरीजी महाराजांच्या आदेशाने घडतं. तर मग आपण विरोध का करतो? विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी मी सांगत होतो महाराज, अंतकरणाच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होऊन एक उच्चतम अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेला तुर्यगावस्था म्हणतात. ती अवस्था प्राप्त झाली की सुखदुःख समान होतं. अध्यात्म ज्ञान अंतकरणामध्ये प्रविष्ट झालं की सुखदुःख अवस्था प्राप्त होते. परंतु ते अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्याकरता अंतकरणाची पात्रता असावी लागते. ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध आहे महाराज, वाघिणीचं दूध साठवण्याकरता कशाची आवश्यकता आहे? सुवर्ण पात्राची आवश्यकता आहे. वाघिणीचं दूध एकतर काढणं अवघड आहे, जो काढायला गेला तो नाश्त्यावरी जाईल. म्हणजे वाघिणीचं दूध काढणं अवघड आहे, तसं ते साठवणं देखील अवघड आहे. तसंच सद्गुरूच्या मुखातून निघालेलं अध्यात्म ज्ञान प्राप्त करणं अवघड आहे, तसं ते साठवणं सुद्धा अवघड आहे. विठ्ठल सद्गुरु तर अध्यात्म ज्ञान सर्व शिष्यांना सारखं देतात. ज्याप्रमाणे मेघाचा वर्षाव होतो, मग धनगरवाडीला पडला, पाटलाच्या वावरात पडला आणि इकडं लोखंडे साहेबांच्या वावरात पडला नाही, असं होतं का? तो समान पडतो. सगळीकडेच पाऊस नाही आता, आणि पडला तो सगळीकडे झिमझिम पडला. म्हणजे या मेघाचा वर्षाव सर्व दूर सारखा होत असतो. परंतु ज्या जमिनीची जी असणारी कॅपॅसिटी असते, त्या कॅपॅसिटीनुसार, त्या पात्रतेनुसार ते जल त्या जमिनीमध्ये साठल्या जातं महाराज. पाऊस जर खडकावर पडला तर वाहून जाईल. खडकावर पडलेला पाऊस वाहून जातो. मुरमाड जमिनीवर पडलेला पाऊस काही कालापर्यंत ते पाणी त्या असणाऱ्या जमिनीमध्ये साठल्या जातं. परंतु तेच वर्षाचं पाणी जर काळ्या जमिनीमध्ये जर पडलं तर त्या ठिकाणी महाराज ते पाणी कालांतरापर्यंत राहतं. मग पाऊस तर खडकावर पडला, पाऊस मुरमाड जमिनीवर पडला आणि पाऊस सुपीक जमिनीवरही पडला. परंतु जसं ज्या जमिनीची पात्रता आहे त्या जमिनीनुसार ते पाणी त्या असणाऱ्या जमिनीने काय केलं? आपल्या पोटात साठवलं. जर सद्गुरूच्या मुखातून निघालेला अध्यात्म ज्ञान आपल्या अंतकरणामध्ये प्रविष्ट होत नसेल तर आपलं अंतकरण खडकाचं असेल, त्याला सद्गुरू काय करतील? आपलं अंतकरण जर मुरमाचं असेल तर सद्गुरू काय करतील? आपल्या अंतकरणाला सुपीक बनवा आणि सद्गुरूच्या मुखातून निघालेला अध्यात्म ज्ञानाचं बीज त्या अंतकरणामध्ये प्रविष्ट होईल आणि त्याचं महाराज अंतकरणामध्ये वृक्ष निर्माण होईल. अंतकरणाची पात्रता ज्या दिवशी बनेल त्या दिवशी ते अध्यात्म ज्ञान मिळेल. मग अध्यात्म ज्ञान म्हणजे काय? अध्यात्म ज्ञान म्हणजे परमार्थ ज्ञान. अध्यात्म ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान. अध्यात्म ज्ञान म्हणजे देवाविषयीचं ज्ञान. मग अध्यात्म ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान. मग स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय? तर स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे स्वतःची ओळख स्वतः होणं, स्वतःला होणं. मग जोपर्यंत तुम्ही सद्गुरूकडे जात नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख होत नाही. मग तुम्ही म्हणाल माझी ओळख मला आहे, माझं नाव अच्युत भाऊ आहे, मला सगळेजण भाऊ भाऊ म्हणतात. परंतु बाबा तुझं नाव अच्युत आहे, या शरीराचं नाव अच्युत आहे की तुझं नाव अच्युत आहे?
आपल्याला एवढीच ओळख आहे की मला अच्युत म्हणतात, परंतु आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख नाही. आणि म्हणून स्वरूपाची ओळख संत करतात. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता नाही तुझा अनेक मागता गा. संतांना माहित आहे मी कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी कोण आहे मला कळालं, परंतु कुणाच्या माध्यमातून कळालं? सद्गुरूच्या माध्यमातून कळालं, संतांच्या माध्यमातून कळालं. जेव्हा तू कोण आहे हे कळायचं असेल तर महाराज सद्गुरूंना शरण जा. सद्गुरू अध्यात्म ज्ञान सांगतील. मग कोण आहे तू? मी मन मी नाहीये, बुद्धी मी नाहीये, चित्त मी नाहीये, अहंकार मी नाहीये, पंच ज्ञानेंद्रिय मी नाहीये, पंच कर्मेंद्रिय मी नाहीये, पंच महाभूत मी नाहीये. मी कोण आहे तर मी त्या परमात्म्याचा अंश आहे. शंकराचार्य आत्मषटकामध्ये सांगतात महाराज, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमे न तेजो न वायुष चितानंद रूप शिवोहम शिवोहम. कोण आहे मी? मी मन नाहीये, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमे न तेजो न वायु चितानंद रूप शिवोम शिवोम. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चितानंद रूप शिवोम शिवोम. न मे द्वेष रागौ, मी द्वेष नाहीये, द्वेष मी द्वेष नाहीये. नमे द्वेष रागव, राग म्हणजे प्रीती, राग म्हणजे प्रेम, राग प्रेम मी नाही. नमे द्वेष रागव नमे लोभ मोह, मी लोभ नाहीये, मी मोह नाहीये, मी मत्सर नाहीये. मी धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ मी नाहीये. तर मी कोण आहे? चितानंद रूप शिवोम शिवोम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अंभोजनम नैव भोज्यम न भोक्ता चितानंद रूप शिवोम शिवोम. मी पुण्य नाहीये, न पुण्यम न पापम, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी जन्म नाही, मी मृत्यू नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी माता नाही, मी पिता नाही, मी जन्माला येणारा नाही. तर मी कोण आहे? न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न पित्रम गुरुर्नैव शिष्य चितानंद रूप शिवोम शिवम. कोण आहे मी तर? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानाम. मी निर्विकल्प असणार तत्व मी आहे, ब्रह्म मी आहे. हे केव्हा कळेल महाराज? तर सद्गुरूंच्या शरणागती पत्करल्यानंतर. मग मी जर ब्रह्म आहे तर ब्रह्मावर सुख दुःखाचा परिणाम होत नाही. आणि म्हणून जेव्हा अंतकरणाची वृत्ती ही ब्रह्मकार होते, स्वतः ब्रह्मरूप होत, स्वतःची ओळख स्वतःला होते, तेव्हा त्याच्या मुखातून शब्द निघतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लाळा, ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लाळा. धन्य जगी तोचे एका हरे रंगनाचे, धन्य जगी तोचे एका हरे रंगनाचे. भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोचे एका हरे रंगनाचे, धन्य जगी तोचे एका हरे रंगनाचे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्याच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाचा उद्बोध होतो तो महाराज सुख दुःख समान ही अवस्था त्याला प्राप्त होते. ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा संचार होतो तो महाराज जगावर कृपा करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं.
आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. काही साधक नाथ महाराजांकडे गेले आणि सांगितलं महाराज ही अवस्था कशाने प्राप्त झाली आणि ज्याला ही अवस्था प्राप्त झाली तो जगामध्ये कशाने ठरला द्वितीय चरणामध्ये. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. 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 धन्य जगी तोचे एक हरी रंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जो रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करतो तो या जगामध्ये धन्य आहे महाराज. आणि म्हणून जगामध्ये जर धन्यता मिळवायची असेल तर त्याकरता महाराज परमार्थ करावा लागेल, भगवंताचं चिंतन करावं लागेल, भगवंताचं स्मरण करावं लागेल, भगवत स्वरूप प्राप्त करावा लागेल. तेव्हा या ठिकाणी या जगामध्ये तो धन्य आहे महाराज. आणि त्याला नाथ महाराज धन्यता देतात. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे विठोबा रखुमाई. जय गोपाळ कुमार. विठोबा रखुमाई. 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 जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.
धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जगामध्ये जो धन्य आहे महाराज, जो रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन करतो, जगामध्ये ते धन्य आहे ज्यांनी जीवन आपला परोपकारा करता परमार्था करता खर्च केलं. जगामध्ये जे धन्य आहे महाराज, ज्यांनी या समाजाकरता आपलं जीवन व्यतीत केलं. जगामध्ये जे धन्य आहे ज्यांनी आपल्या धर्माकरता महाराज आपलं जीवन समर्पित केलं. जगामध्ये जे धन्य आहे महाराज, ज्यांनी आपल्या मातृभूमी करता आपलं रक्त सांडलं, ते जगामध्ये धन्य आहे. आणि म्हणून जगामध्ये जर धन्यता प्राप्त करायची असेल तर जीवनामध्ये परोपकार करण्याची भावना ठेवा. जगामध्ये जर धन्यता प्राप्त करायची असेल तर मातृभूमी करता अंतःकरणामध्ये तळमळ असू द्या महाराज. जगामध्ये धन्यता प्राप्त करायची असेल तर आपल्या धर्माकरता आपण जाग झालं पाहिजे. कारण आज जी परिस्थिती आपल्यावर निर्माण झाली आहे, ती परिस्थिती महाराज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण आपल्याला आपल्या धर्माची व्याख्या कळत नाही. आपण आपल्या धर्मामध्ये झोपलेलो आहोत. जरा जाग व्हा महाराज. आपल्या धर्मातल्या मुलींचं पलायन होतंय आणि त्या पुरुषासंगे परधर्मातल्या मुलाबरोबर पळून जाते, परधर्माचा स्वीकार करते. परंतु आपण मात्र गुपचूप बसलेलो आहोत, कारण आपल्याला धर्माची पडली नाही ना महाराज. धर्माकरता जाग व्हा. जगाच्या पाठीवर जो धर्म आहे त्या धर्माला हिंदू धर्म म्हणतात. जगाच्या पाठीवर जो सनातन धर्म आहे तो धर्म आपला आहे महाराज. जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ संस्कृती भारतीय संस्कृती आहे. जगाच्या पाठीवर सर्वात उत्कृष्ट धर्म तो सनातन धर्म आहे. झोपून जमणार नाही महाराज. आपल्या तालुक्यातली मुलगी गेलेली आहे म्हणून झोपणं योग्य नाही. आपल्या गावाकडची मुलगी गेली म्हणजे झोपणं योग्य नाही. मग आपण जागा होणार केव्हा? जेव्हा आपल्या घरातील जाईल तेव्हा. ही अग्नीची थिमगी आहे महाराज. आपल्या घराला आग लागली म्हणजे आपण शांत बसायचं नाही. शेजारी आग लागली तर आपण जागा झालं पाहिजे. नाशिक मधून इतक्या मुली फरार झाल्या, मालेगाव मधून इतक्या मुली फरार झाल्या, श्रामपूर मधून एवढ्या मुली फरार झाल्या, रावरे मधून एवढ्या मुली फरार झाल्या, परंतु आपल्याला जाग येत नाहीये. कारण आपल्याला धर्माची व्याख्या शिकवली गेली नाही. आपण का शांत राहावं? जरा आवाज मोकळा करा. शांत राहून जमणार नाही महाराज. धर्माकरता एक पाऊल टाकलं पाहिजे. हा धर्म आपला नाहीये. कारण जो धर्म तुकोबरायांचा आहे, जो धर्म ज्ञानोबरायांचा आहे, जो धर्म चोखोबरायांचा आहे, जो धर्म सावता महाराजांचा आहे, जो धर्म नरहरी सोनाराचा आहे, जो धर्म कबीर महाराजांचा आहे, जो धर्म महाराज गंगागिरीजी महाराजांचा आहे, जो धर्म ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा आहे, जो धर्म महाराज योगीराज चांगदेव महाराजांचा आहे, तो धर्म म्हणजे भागवत धर्म. आणि भागवत धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. आपण ज्ञानोबरायांच्या धर्मामध्ये जन्माला आलो, आपण चोखोबराच्या धर्मामध्ये जन्माला आलो. धर्माची व्याख्या आपल्याला कळत नाहीये. भागवत धर्म म्हणजेच हिंदू धर्म आहे, हिंदू धर्म म्हणजेच सनातन धर्म आहे. तुकोबरायांनी भागवत धर्माची व्याख्या सांगितली बरं का. तुकोबरायांनी भागवत धर्माची व्याख्या सांगितली. कोणी या जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकोबराय जर भागवत धर्माची व्याख्या सांगतात, कोणी या जीवाचा न घडो मत्सर वर्मेश्वर पूजनाचे. ही जर व्याख्या भागवत धर्माची आहे तर हिंदू धर्माची व्याख्या गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज नेहमी सांगत असतात. ही म्हणजे हिंसा आणि दू म्हणजे दुःख. ज्याला हिंसेपासून दुःख होतं त्याला हिंदू धर्म म्हणतात. मग जर हिंदू धर्माची व्याख्या आहे, दुःख ज्याला होतं हिंसेपासून, ज्याला दुःख होतं त्याला हिंदू म्हणतात. आणि कोणी या जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही भागवत धर्माची व्याख्या आहे. मग मला सांगा, हिंदू धर्म आणि भागवत धर्म एक नाही का? मग भागवत धर्म ज्ञानोबरायांचा आहे, भागवत धर्म हा सावता महाराजांचा आहे. ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो महाराज, तो धर्म सामान्याचा धर्म नाहीये. आणि म्हणून धर्माकरता आपण जाग झालं पाहिजे. आपल्या संस्कृतीचा आपण अवलंब केला पाहिजे. अरे या संस्कृतीचा आपण परिप्रांतीयांनी करावा. अमेरिकेसारख्या देशांनी आपली संस्कृतीचा अवलंब करावा. ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन त्यांनी करावं. आणि आपण मात्र ज्ञानोबराय तुकोबराय कोणी जर काही बोललं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिकार देत नाही. हा धर्म सामान्याचा नाही का?
का गप्प राहतो आपण? अरे ज्याला आपण मतदान केलंय, ज्याला कुठेतरी पदावर आपण बसवलंय, तोच म्हणतो या देशाला महाभारताची गरज नाही, या देशाला रामायणाची गरज नाही. कोणीतरी दीड जमणीची बाई येते आणि ती ज्ञानोपरायावर तुकोपरायावर टीका करते, हनुमंतरायावर टीका करते महाराज, परंतु आपला कोणी उभा राहत नाही, बोलत नाही. मोबाईलवर एखादी क्लिप आली तर बोटाने आपण पुढे ढकलून देतो, परंतु प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यात नाही का? अरे आपण ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या धर्मामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये महाराज परशुरामाचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये वामनाचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये सरदार वल्लभभाई पटेलचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये सावरकरांचा जन्म झाला महाराज, ज्या धर्मामध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला, ज्या धर्मामध्ये महाराणा प्रताप सिंगचा जन्म झाला, मग जर या धर्मामध्ये या महापुरुषांनी जन्माला येऊन या धर्माकरता आपलं रक्त सांडलं, याचा आपल्याला अजिबात फरक पडत नाही का? ज्या धर्मामध्ये अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो. जर कुणी आपल्या धर्माबद्दल काही बोलत असेल, कुणी आपल्या संतांबद्दल टीका करत असेल, कुणी जर आपल्या धर्मग्रंथाबद्दल बोलत असेल, कुणी जर आपल्याला एखाद्या चित्रपटामध्ये आपल्या देवदेवतेची विटंबना करत असेल, तरी आपण मात्र गप्प आपण हसतो का? कारण आपला धर्माचं ज्ञान आपल्याला नाहीये. प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्माचं ज्ञान प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी शिकवल्या जातं, परंतु आपल्या धर्माच्या ग्रंथाबद्दलचं ज्ञान एखाद्याला जर विचारलं तर या ठिकाणी आपला धर्मग्रंथ कोणता, तर इथं एकाही मुलाला सांगता येणार नाही. ह्या धर्माची दुर्दशा आपण करून ठेवली. आपल्या पिढीला धर्माचं ज्ञान दिलं नाही, आपल्या पिढीला आपल्या संतांचा विचार सांगितला नाही. अरे जगामध्ये तो धन्य आहे ज्याने जगामध्ये जगाकरता परोपकार केला, धर्माकरता रक्त सांडलं महाराज. 42 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना हलहल करून मारलं, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. कारण आऊ साहेबांनी संभाजी महाराजांना रामायण सांगितलं, आऊ साहेबांनी महाराज संभाजी महाराजांना श्रीमद भागवत सांगितलं, आऊ साहेबांनी संभाजी महाराजांना महाभारत सांगितलं. कारण आऊ साहेबांनी संभाजी महाराजांना गीता सांगितली. गीता सांगते श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मास्त्व निश्चितात्, सर्वात श्रेष्ठ स्वतःचा धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. धर्माचे पालन करणे भागंड खंडन, करणे भागंड पाखंडाचं खंडन करणारे संत असतात महाराज. आणि म्हणून आपण जाग झालं पाहिजे. ज्या कुळामध्ये आपला जन्म झाला ते कुळ सामान्यांचं नाहीये महाराज. आपला जन्म झाला अहिल्यादेवींच्या कुळात, आपला जन्म झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या कुळात. आपण लहानाचे लेकरं नाही, आपला धर्म लहानांचा नाही. कुणी जर आपल्या धर्मावर टीका करत असेल, कुणी जर संतांना बोलत असेल, तर आपण गप्प राहणं योग्य नाही महाराज. कारण ज्या कुळामध्ये जन्म झाला त्या महापुरुषांच्या कथा जरा ऐका. अहिल्यादेवी महाराणी असताना अहिल्यादेवीच्या राज्यामध्ये अशी एक प्रथा होते, ज्याच्यावर अन्याय झाला त्याने येशीमध्ये यायचं. भला मोठी घंटा लावलेली होती, ती घंटा वाजवायची आणि घंटा वाजवल्यानंतर त्या ठिकाणी ज्याच्यावर अन्याय झाला त्याने घंटा वाजायची महाद्वारामधले. एक दिवस संध्याकाळची वेळ होती, शेतकरी घराकडे निघाला होता, त्याच्या हातामध्ये गाय होती. गाय रस्त्याने घेऊन चालला असताना अहिल्यादेवीचे चिरंजीव आहे मालेराव होळकर, मालेराव होळकरांचा रथ आला महाराज रस्त्याने. त्या रस्त्याने शेतकरी गाय घेऊन चालला होता, त्याच रस्त्यामध्ये गायीने एका वासराला जन्म दिला महाराज. गायीने जन्माला घातलेला वासरू, त्याला चालता येत नाही, उठता येत नाही. शेतकरी गरबाडला. वायूच्या वेगाने मालेराव होळकरांचा रथ आला आणि महाराज तो रथ जसा आला तसा त्या गायीच्या वासराला तुडून निघून गेला महाराज. गायीचं वासरू रथाखाली तुडल्या गेलं. मालेराव होळकरांचा रथ निघून गेला.
शेतकऱ्याने गाईचं वासरू दफन केलं, त्याला पुरून टाकलं आणि गाईला घेऊन शेतकरी घराकडे आला. महाराज, गाईला राहावाला नाही, माझ्यावर अन्याय झालेला आहे. शेतकऱ्याने गाय ही गोठ्यामध्ये नेऊन बांधली आणि गोठ्यात गाईला बांधल्यानंतर गाय महाराज मोठ्याने हमरट फोडत होते, मोठ्याने हमरत होती, उड्या घेत होती. रात्रीचा 1 वाजला. रात्रीचा 1 वाजला असताना गायीने दावं तोडलं आणि महाराज महाद्वारामधली असणारी घंटी महाराज त्या ठिकाणी गायीने आपल्या जिभेने वाजवली. घंटा वाजवली. रात्री 1 वाजता अहिल्यादेवी होळकर महाराज महालाच्या बाहेर आल्या. कोणावर अन्याय झाला? रात्रीचा 1 वाजला होता. महाद्वारामध्ये गाय होती. ही गाय कोणाची? परंतु गायीचा मालक गायी जवळ नसल्यामुळे गायीवर अन्याय झाला. गायीने घंटा वाजवली. ही गाय कोणाची? सकाळ झाली. गाय कोणाची? गाय कोणाची? अमक्या अमक्या ग्रस्ताची ही गाय आहे. त्या ग्रस्ताला बोलावण्यात आलं. दरबार भरला गेला. महाराज, दरबार भरला गेला. आई साहेबांनी विचारलं, ह्या गायीवर अन्याय झाला. रात्री 1 वाजता घंटा वाजवली गायीने. शेतकऱ्याला विचारलं, काय झाला गायीवर? काय अन्याय झाला? तुम्ही गायीला मारलं? तुम्ही गायीचा सांभाळ करत नाही का? परंतु नाईलाजाने त्या ठिकाणी महाराज शेतकऱ्याने त्या ठिकाणी घडलेला प्रसंग सांगितला. गाय संध्याकाळी मी घरी घेऊन येतो, तो रस्त्यामध्ये गायीने एका वासराला जन्माला घातलं आणि वासराला जन्माला घातलं आणि तेवढ्यात त्या ठिकाणी राजकुमाराचा असणारा मालेराव होळकरांचा रथ आला आणि रथ गायीच्या वासराला चिरडून पुढे निघून गेला. हा अन्याय गायीवर झाला. राज दरबारामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याने गायीची व्यथा सांगितली. महाराज, ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या अहिल्यादेवीने मागचा पुढचा विचार न करता महाराज मालेराव होळकरांना शिक्षा देण्याचं ठरवलं. अहिल्यादेवीने रथ आणायला सांगितला. रथावर स्वतः अहिल्यादेवी होळकर बसल्या. हातामध्ये घोड्याचं लगाम घेतलं. रथ वायूच्या वेगाने निघाला. मालेराव होळकराचे हातपाय बांधले आणि रस्त्यात टाकले. महाराज, आणि रस्त्यात हा मालेराव होळकर पडलेला हा अहिल्यादेवीच्या पोटातून जन्माला आलेला मुलगा आहे, राजकुमार आहे. महाराज, आणि वायूच्या वेगाने आलेला रथ अहिल्यादेवीने आपल्या मुलाच्या अंगावर घातला आणि गायीला न्याय दिला. महाराज, गायीला न्याय दिला. अहिल्याबाई होळकरांनी मालेराव होळकराचे हातपाय सोडले आणि मालेराव होळकरांना महाराज राज्याच्या हद्दी पार केलं. ही भारतातली संस्कृती आहे. गायीवर पशुवर अन्याय झालेला या महापुरुषांनी सहन केलेला नाहीये आणि त्या कुळामध्ये आपला जन्म झाला. मग आपल्या धर्मावर जो आघात होतो, आपण किती दिवस शांत राहायचं? कारण जर आपल्यावर ती क्षमता नाहीये, कारण आपल्या जीवनामध्ये संतांचा विचार नाहीये. महाराज, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संतांचा विचार प्रस्थापित होईल त्या दिवशी धर्माची स्थापना देखील होईल आणि त्या दिवशी आपल्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने सुद्धा बघणार नाही. जर तुम्ही असेच झोपून राहिलात, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संतांचा विचार कधी जीवनामध्ये आणला नाही, तर आपल्या अंगणातली तुळस, मंदिराचा कळस आणि आपल्या आयाबायांची आबरू ही धोक्यात आहे. लक्षात ठेवा. सर्वांनी जागा व्हा, धर्माकरता संघटित व्हा. जे जे धर्मावर ग्लानी येते त्याकरता आपण सक्षम राहिलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्यातून धर्माचं कार्य होणार नाही त्या दिवशी तो भगवान परमात्मा या धर्माची स्थापना करण्याकरता, रक्षण करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जन्माला येईल. परंतु अजून संतांचा विचार हा या जगामध्ये आहे. महाराज, म्हणून हा संतांचा विचार जो जगामध्ये धन्य आहे. महाराज, त्या संतांचा विचार स्वतःच्या जीवनामध्ये उतरा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हो, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जाणीव शानी व ओझे सांडोनिया दोरी, जाणतापण आणि शहाणपण बाजूला ठेवून दिलं. महाराज, जाणीव शानी ओझे सांडोनिया दोरी, आपण वस्तिकार वर्ततेसे संसारी. ज्याप्रमाणे संसारिक माणूस वर्तन करतो त्याचप्रमाणे संतांचं विचारण आहे. महाराज, गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात,
पश्चन स्पृशन जिग्रहण गश्नन नच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन निमिषन नपी इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. भगवान सांगतात अर्जुना, पश्चन स्पृशन जिघ्रन गच्छन नश्नन शोपन श्वसन प्रलपन विसृजन ग्रहणन निमिषन निमिषन नपी इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन. जो संसारिक माणूस आहे त्याच्या क्रिया आणि जो संत महात्मा महापुरुष आहे त्याच्या क्रिया कशा आहे? साम्य आहे. विषयाभी निवर्तनते. इंद्रियांच्या क्रिया सारख्या आहे. सद्गुरु श्री गुरुवर्य महाराज तुमच्या आमच्यामध्ये येतात. तुम्ही डोळ्याने पाहतात, महाराजही डोळ्याने पाहतात. तुम्ही वाणीने बोलतात, महाराजही वाणीने बोलतात. तुम्ही जेवतात, संत महात्मे सुद्धा जेवतात. मग त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक काय आहे? तर तो फरक गीतेच्या 5व्या अध्यायाच्या याच्या श्लोकाच्या खालचा श्लोक सांगितला महाराज. ब्रह्मण्यधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला तो महात्मा जसं कमळ बघा पाण्यात आहे, पाण्यात असून सुद्धा कमळ हे पाण्यापासून कसं आहे? विभक्त आहे. ते पाणी त्या कमळाच्या पानाला चिटकत नाही. म्हणजे कमळ हे पाण्यात असून सुद्धा ते पाण्यापासून वेगळं आहे. तसं संत महात्मे महापुरुष याच संसारामध्ये जन्माला येतात. संसारिक माणसासारखंच वर्तन होतो, परंतु महाराज ते या संसाराला चिटकत नाही. आणि म्हणून जाणीव शानी ओजे सांडून यादुरी आपण वस्तिकार वर्तत तसे संसारी. जाणतेपणाचं शहाणपणाचं ओझ बाजूला ठेवून आणि संसारिक माणसासारखं वर्तन करतात, परंतु ते संसारिक नाहीये. अंतकरणाची उच्चतम अवस्था प्राप्त झाल्यानंतर ही अवस्था प्राप्त होत असते महाराज. विषय विरक्त जया नया पपर संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. विषय विरक्त जया नाही अपपर. विषयाबद्दल आसक्ती नाही. विषय विरक्त, विरक्त आणि विषय दोन्ही त्याला समान आहे. विषय विरक्त जया नाही अपपर संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. तो संतुष्ट आहे, व्यापक आहे. जो संतुष्ट आहे तो व्यापक आहे. जो संतुष्ट आहे तो भगवंताला प्रिय आहे. संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. तो भक्त मला प्रिय आहे जो संतुष्ट आहे. आणि म्हणून मनुष्याने संतुष्ट असावं. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीने तरी संतुष्ट असावं. संतुष्ट असेल तर सुखाची प्राप्ती होते. संतुष्ट असावं आणि संतुष्ट भगवान परमात्म्याचा प्रिय होतो जो संतुष्ट आहे. आणि जो संतुष्ट आहे तोच महाराज रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन करतो. एका जनाधनी नित्य हरीचे कीर्तन असनी शयनी सदा हरीचे चिंतन. रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन तो करत असतो. आणि म्हणून या असणाऱ्या अवस्थेमध्ये जे संत झाले ते संत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज. या अवस्थेमध्ये जे संत झाले ते ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. या अवस्थेमध्ये जे संत आहे ते सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज. आणि म्हणून आपल्याला संतांचं खरं ज्ञान होत नाही. संतांचं लक्षण आपल्याला कळत नाही, झपत नाही. कारण आपल्या अंतकरणामध्ये सद्गुरूबद्दल संतांबद्दल जेवढी असणारी श्रद्धा असते त्या श्रद्धेनुसारच आपल्याला संतांचं ज्ञान होत असतं. म्हणून जेवढी श्रद्धा तेवढं ज्ञान होईल. श्रद्धा जर अपार व्यापक असेल तर त्यांच्या व्यापकतेचं दर्शन होतं महाराज. आणि म्हणून ज्या परंपरेचा परमार्थ आपण करतो, गेल्या 43 वर्षापासून आपण जी परंपरा जपलेली आहे, खरोखर आपल्याला सर्व ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. 43 वर्षापासून आपण या परंपरेचा परमार्थ करतो. नारायणगिरीजी महाराजांपासून या सप्त्याला प्रारंभ झाला. आज गुरुवर्य महाराजांना पीठाधीश्वर होऊन 15 वर्ष पूर्ण झाले. आजही आपण हा परमार्थ सांभाळा. नवे कोरोनाच्या काळात देखील आपण ग्रामस्थ मंडळींनी विना वाजून या ठिकाणी महाराजांना बोलवून दहीहंडी महाराजांच्या हस्ते फोडून घेतलेली आहे. आणि म्हणून ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. कारण सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावर अत्यंत असणारी या मंडळींची सर्वांची श्रद्धा आहे. कारण ज्यांच्या चरणावर आपण श्रद्धा ठेवली ते सामान्य नाहीये महाराज. मी गुरुवर्य महाराजांचं जाता जाता 2 मिनिटं चरित्र सांगून जाईन. ज्या महात्म्यात आपल्याला गुरुपद प्राप्त झालं, ज्यांनी आपल्याला अनुग्रहित केलं, ज्यांनी आपल्या गळामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, ते सामान्य नव्हते महाराज. ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले होते. नारायणगिरीजी महाराज सामान्य विभूती नाहीये महाराज. कोण आहे नारायणगिरीजी महाराज? नारायणगिरीजी महाराज साक्षात श्रीमन नारायणाचा अवतार. महाराजांनी सांगितलं एक दिवस एक असणारा वारकरी बेटामध्ये आला बरं का. बेटामध्ये आल्यानंतर महाराज पडवीमध्ये त्या वरीवर उघडे बसलेले होते. सकाळी बेटामध्ये आल्यानंतर महाराजांना विचारलं, अहो नारायणगिरीजी महाराज कुठे राहतात? महाराजांनी सांगितलं इथं मठ आहे, मठामध्ये बघा
आणि महाराज तो असणारा ग्रस्त तो म्हातारा माणूस काठी टेकीत टेकीत मठामध्ये गेला. मठात गेल्यानंतर तिथं आमचे सुरदास अण्णा होते. अण्णाला विचारला, हो नारंगीरजी महाराज कुठे? अण्णाने सांगितलं, ते काय भिंतीवर बसलेले आहे? अहो भिंतीवर बसलेले आहे, त्यांनीच तर मला मठात पाठवलेलं आहे. स्वतःची ओळख सांगितली नाही, नारंगीरजी महाराज मी आहे म्हणून. परंतु जेव्हा अण्णांनी सांगितलं तेच नारंगीरजी महाराज आहे, तो असणारा वारकरी महाराजांकडे आला, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना सांगितलं की आम्ही या परंपरेचा परमार्थ परंपरेनुसार करत आलेलो आहोत, परंतु माझं वय झालं, मला डोळ्याने नीट दिसत नाही, म्हणून मला तुम्ही ओळखू आले नाही. बाबा काय काम आहे? तेव्हा गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, त्या असणाऱ्या वारकऱ्याने सांगितलं, महाराज मुलांनी बंगला बांधला, घर बांधलेलं आहे, त्याची वस्तू शांती करायची आहे, सत्यनारायणाची पूजा करायची आहे. महाराजांच्या मुखातून जो शब्द निघून गेला महाराज तो ऐकण्यासारखा होता. त्या असणाऱ्या व्यक्तीला महाराजांनी सांगितलं, अरे तुला जर वस्तू शांती करायची आहे, सत्यनारायण करायचं आहे, तर सत्यनारायण हा काय तुझ्या समोर बसलेला आहे? महाराजांनी अगोदर स्वतःची ओळख सांगितली नाही, परंतु त्याला सांगितलं, अरे सत्यनारायण तुझ्या समोर बसलेला आहे. आणि महाराजांनी पलटी मारली. महाराज म्हणतात, अरे बाबा तुला जर सत्यनारायणाची पूजा करायची, आम्हाला त्याच्यातलं काय कळतं का द्यापद्या? आम्हाला कळत नाही. ब्राह्मणाकडे जा, सत्यनारायणची पूजा करून घे. साक्षात श्रीमन्नारायण म्हणजे सद्गुरु श्री नारंगीरजी महाराज आहे. महाराज ज्यांच्या पोटी जन्म झाला त्या आहे प्रयागाबाई भानुदास महाराज आणि प्रयागाबाईच्या उतरी जन्माला आले बलभीम, ते आहे सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. जन्म झाल्यापासून तर 2009 पर्यंत महाराजांचं जीवन हे तपश्चर्याचं जीवन गेलं, महाराज संघर्षाचं जीवन गेलं. कारण महाराजांच्या मातोश्री 2 आहे, प्रयागाबाई आणि अनुसयाबाई. भानुदास पाटील गावचे पाटील होते, पत्न्या केल्या 2, एक आहे पहिली प्रयागाबाई, दुसरी अनुसयाबाई. अनुसयाबाईला झाले मुलं 2, प्रयागाबाईला झाले मुलं 3. महाराज होते मधले बलभीम, ज्ञानोबा, बाबूराव आणि बलभीम. बाबूराव हे लहान, बलभीम हे मधले. महाराज त्याच्यामध्ये एक झाली आवडती, दुसरी झाली नावडती. आवडती झाल्या अनुसयाबाई आणि नावडती झाल्या प्रयागाबाई. भानुदास पाटलांनी प्रयागाबाईला घराच्या बाहेर काढून दिलं. गुरुवर्या महाराजांचं वय 2 वर्षाचं होतं. महाराज घराच्या बाहेर पडले, मातोश्रीला घरातून बाहेर काढून दिलं. एक मुलगा पाठीशी बांधला, एक कड्यावर घेतलं आणि एक बोटाला धरून महाराजांच्या मातोश्री आपल्या मुलांना घेऊन निघाल्या. नेकनूर गावाचा त्याग केला महाराज, नेकनूर गावाचा त्याग केला. गुरुवर्य सद्गुरु श्री नारंगीरजी महाराजांच्या मातोश्री मुलांना घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन दाखल झाल्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पुरातन सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपण जर सोलापूरला गेलात तर निश्चितच आपल्याला सिद्धेश्वर महादेवाचं पुरातन जुनं मंदिर आहे. तिन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरामध्ये मातोश्री येऊन राहू लागल्या. महाराज लोकांची धुनी भांडी घासावी, मंदिरामध्ये वास्तव्य केलं, मंदिरामध्ये राहावं, पुजाऱ्याला फुलं तोडून द्यावे, मंदिराची साफसफाई करावी आणि मुलांना स्वलंबपणाचे धडे महाराजांच्या मातोश्रींनी महाराजांना दिले. महाराज 4थी पर्यंतचं शिक्षण महाराजांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं. महाराज लोकांची भांडी धुणी करावी, परंतु मुलांना स्वलंबपणाचा धडा दिला. मोठा मुलगा हाताला कामाला आला, 4थी पर्यंतचं शिक्षण झालं. महाराज 4थी पर्यंत 4थीच्या शाळेत जात असताना काही ग्रामस्थ मंडळी भानुदास पाटलाकडे गेले, विनंती केली, पाटील प्रयागाबाईला गावावर आणलं पाहिजे. राग शांत झाला, संत प्रयागाबाईला गावावर घेऊन या. भानुदास पाटलांनी सांगितलं, तिला जर तुम्ही गावावर आणलं तर मी तिच्याकडे लक्ष देणार नाही, तुम्हाला तुमच्या जबाबदारीने नाहीच असलं तर आणा. पाहुणे मंडळी भानुदास पाटलाला विनंती करताय, परंतु महाराज भानुदास पाटील मानतच नाही ना. गावकरी मंडळीने सांगितली, त्यांची कामाची व्यवस्था आणि त्यांची अन्नाची व्यवस्था आम्ही करतो, परंतु प्रयागाबाईला नेकनूर गावी घेऊन या. गावकरी मंडळी पाहुणे मंडळी प्रयागाबाईला आणण्याकरता सोलापूरला आले. नाही हवा करता करता त्या ठिकाणी महाराज असा एक प्रसंग त्या ठिकाणी घडून गेला. सकाळी सकाळी पहाटे देवाच्या पूजाचे फुलं आणण्याकरता मातोश्री फुलाच्या बागामध्ये गेल्या असताना पहाटेची वेळ होती. पाय पडला सर्पावर, सर्पाने दंश केला पायाला आणि महाराजांच्या मातोश्री घायल झाल्या. लहान लहान मुलं, महाराजांनी हंबारडा फोडला, आई बेशुद्ध अवस्थेत झाल्या. महाराजांनी पळत पळत येऊन सिद्धेश्वराला मिठी मारली, विनंती केली, सिद्धेश्वरा माझ्या आईने तुझी सेवा केलेली असेल, तन मन धनाने तुला समर्पित जर केली असेल तर माझ्या मातोश्रीला काही होणार नाही. सिद्धेश्वराला छोट्याशा बालकाने 4थीतल्या असणाऱ्या महाराजांनी विनंती केली. महाराजांच्या मातोश्रीचं विष नष्ट झालं.
आणि त्यानंतर गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मातोश्री नेकनूर गावामध्ये दाखल झाल्या महाराज. छोटेशे महाराज, 4 वर्षाचे महाराज, ब्रह्मतेज ललाटावर, जन्म नाव बलभीम. महाराजांच्या मातोश्रींची झोपडी बांधून निवासाची व्यवस्था ग्रामस्थ मंडळींनी केली. हाताला काम दिलं, मुलांचं संगोपन चालू झालं. परंतु त्याच गावामध्ये बंकट स्वामींचं जन्मभूमी, बंकट स्वामींची जन्मभूमी नेकनूर, सोमेश्वर गिरीजी महाराजांची जन्मभूमी नेकनूर, नेकनूर बीड जिल्ह्यातलं म्हणजे ही संतांची भूमी, संतांची खान महाराज. बंकट स्वामी आळंदीला राहत असताना नेकनूर गावामध्ये आले. गुरुवर्या महाराजांचा चेहरा बघितला. कोण रे तू, काय नाव तुझं? स्वामी, माझं नाव बलभीम. कोणाचा तू? मला माझ्या वडिलांचं नाव सांगता येणार नाही, परंतु माझ्या आईचं नाव मी सांगतो. माझ्या आईचं नाव आहे प्रयागाबाई. 4-2 म्हातारे माणसं बंकट स्वामीच्या सानिध्यामधले त्यांनी सांगितलं की महाराज, स्वामी हा बलभीम आहे, हा भानुदास पाटलाचा मोठ्या मंडळीचा मधला चिरंजीव आहे. ललाटावरचं ब्रह्मतेज, स्वामींना त्याचं दर्शन झालं. बंकट स्वामी सुद्धा सामान्य नव्हते महाराज. कलियुगामधले शुकाचार्य म्हणजे बंकट स्वामी होते. कलियुगामधले शुकाचार्य म्हणजे बंकट स्वामी होते महाराज. शुकाचार्य व्यासांच्या धर्मपत्नीच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले आणि या कलियुगामध्ये बंकट स्वामी आईच्या उदरामध्ये 16 महिने राहिले महाराज. 16 महिन्यानंतर बंकट स्वामींचा जन्म झाला. म्हणजे या कलियुगामधले शुकाचार्य बंकट स्वामींचा सुद्धा तो अधिकार होता. ललाटावरचं ब्रह्मतेज ओळखलं. सांगितलं, माझ्या बरोबर चालतो का? हो स्वामी, मी तुमच्या बरोबर येतो. मला भजन शिकायचं आहे. जाय तुझ्या आईला घेऊन ये. पळत पळत महाराज घरी गेले. आईचा हात धरला. आई, मला तुला बोलावलंय स्वामींनी. मातोश्री हातातलं काम सोडून स्वामींच्या दर्शनाला आल्या. स्वामींचं दर्शन घेतलं आणि मातोश्रीला विनंती केली, एवढा मुलगा आम्हाला द्या. कोण म्हणतं? झोपू नका बरं का. बंकट स्वामी म्हणतात, एवढा मुलगा आम्हाला द्या, हा बलभीम आम्हाला द्या. बलभीम म्हणजे गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. आईने सांगितलं, महाराज मी मुलगा तुमच्या झोळीत टाकते, परंतु या मुलाला तुमच्यासारखं बनवावं लागेल. मुलगा दान दिला महाराज. सोमेश्वर गिरीजी महाराजांच्या ताब्यामध्ये बलभीमला सोपवल्या गेलं. 4थीचं शिक्षण पूर्ण झालेला बलभीम बंकट स्वामी बरोबर आळंदीला आले महाराज. आळंदीला राहून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण केलं. भंडाऱ्या डोंगरावर गाथा पारायण केलं, गाथा पाठ केला महाराज. विवेक चुडामणी, विचार सागर, भंडारकरांचे पुस्तक, रचनानुकोमोदी, संस्कृत व्याकरण झालं, मराठी व्याकरण झालं, वेदांत उपनिषदाचा अभ्यास झाला. आळंदीला वेदांत शास्त्राचा अभ्यास केला. भंडाऱ्या डोंगरावर गाथा पाठ केला. आळंदीला ज्ञानेश्वरी पाठ झाली आणि महाराज बंकट स्वामी बरोबर पंढरीला महाराज आले. पंढरीला आल्यानंतर 12 वर्षाचा कालावधी पंढरीला गेला. महाराजांनी पहाटे उठावं, रात्री 1 वाजता उठावं आणि चंद्रभागेच्या किनाऱ्यावर जी गोपाळपुऱ्याच्या अंग स्मशानभूमी आहे, जिथं आपण जर बारीला लागतो बघा आषाढी वारीच्या टायमाला, गोपाळपुऱ्याच्या अंग स्मशानभूमी आहे. रात्री 1 वाजता महाराजांनी त्या स्मशानभूमीमध्ये जावं, चित्ता पेटेल असताना तिथं बसावं आणि भगवंताचं भजन करावं. 12 वर्ष त्या स्मशानभूमीमध्ये साधना केली आणि ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं महाराज. शास्त्राचा अभ्यास पूर्ण झाला, देवाचा अनुभव प्राप्त झाला महाराज. आणि मग महाराज या समाजामध्ये कीर्तना करण्याच्या माध्यमातून बाहेर पडले. जोपर्यंत महाराज बेटावर आले नाही तोपर्यंत महाराज व्यापक होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी कीर्तन केली महाराज. असा तालुका नाही, असा जिल्हा राहिला नाही का तिथं ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी कीर्तन केले नाही महाराज. बुलढाणा जिल्हा असेल, सांगोली जिल्हा असेल, सातारा असेल, इकडे मुंबई असेल, दादर असेल, या परिसरामध्ये महाराजांनी महाराज हा भक्ती मार्ग परमार्थ लोकांच्या कानाकानापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवला वारकरी संप्रदायाचा. आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी शिक्षण घेतलं आणि मुलांना सुद्धा देखील शिकवलं. परंतु बंकट स्वामी आणि सोमेश्वर गिरीजी महाराज हे एका गावचे असल्यामुळे सोमेश्वर गिरीजी महाराजांनी सांगितलं, गुरुजी आम्हाला द्या. आणि सोमेश्वर गिरीजी महाराजांची मान राखत महाराज त्या ठिकाणी
ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या ताब्या सोमेश्वरगिरीजी महाराजांच्या ताब्यामध्ये बंकट स्वामीला सोपावलं बंकट स्वामींनी. कारण वारकरी शिक्षण संस्था जी निर्माण झाली ती निर्माण होण्याचं उद्दिष्ट सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी उपदेश केला महाराज जोग महाराजांना. म्हणून वारकरी शिक्षण संस्था आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी सोमेश्वरगिरीजी महाराज आणि दुसऱ्या तिसऱ्या बॅचचे विद्यार्थी श्री सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज. म्हणजे संस्थेमधून आलेले दोन विद्यार्थी सोमेश्वरगिरीजी महाराज तेवढेच प्रखर विचारवाद होते, तेवढंच प्रखर ज्ञान सोमेश्वरगिरीजी महाराजांचं होतं. आणि महाराज 1954 सालाला ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा संन्यास दीक्षाचा कार्यक्रम झाला. निलगिरीजी महाराज पंचदश नाम जुना आखाड्याचे महंत निलगिरीजी महाराज त्यांना प्रयागराजच्या कुंभामध्ये सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज संन्यास संस्कार त्या ठिकाणी केले महाराज. आणि संन्यासी नाव दिलं नारायणगिरी. आणि 1958 सालाला दीक्षा झाली, 1954 सालाला दीक्षा झाली आणि 1958 सालाला श्रावण शुद्ध प्रतिपदेला सोमेश्वरगिरीजी महाराज समाधिस्थ झाले. आणि ती बेटाची जबाबदारी महाराज 1958 पासून तर 2009 पर्यंत जवळपास 54-53 वर्ष या परंपरेची सेवा ज्या महात्म्याने केली. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, रक्ताचं पाणी, हळाचे काढा, नेत्राच्या ज्योती केला आणि तुमच्या आमच्या घराघरामध्ये परमार्थानं ठेवलाय महाराज. ही सगळा उपकार ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा आपल्यावर आहे. आणि अशा महात्म्या महापुरुषांचा परमार्थ आपण करतोय. गादीवर बसल्यानंतर सुद्धा कटकटी बंद झाल्या नाही. जर आपण 1968 सालाचे 1962 सालाचे जर पेपर जर बघितले तर सहजानंद भारती, बाराहाते पाटील पुणतांबेकर, माधवबाबा लांडेवाडीकर या मंडळींनी महाराजांना त्रास देण्यास सुरुवात केला. परंतु महाराज डगमगले नाही महाराज. याच्यामुळे अनेक नेते मंडळी सुद्धा देखील होते, सगळे राजकारणी एका बाजूला आणि काही सोमेश्वरगिरीजी महाराजांचे शिष्य मंडळ सुद्धा एका बाजूला होते. परंतु महाराज डगमगले नाही. महाराजांनी हा परमार्थ टिकवला. महाराज प्रतिभेट निर्माण करू शकत होते, कारण तेवढं ज्ञान होतं, तेवढा समाज एकत्रित केला होता महाराज. आपण जे एकत्रित बसलोय त्याचं सगळं श्रेय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी हा माणूस जोडला, माणसाचं हृदय जोडलं महाराज. अखंड हरिनाम सप्ताची गिनीन बुक मध्ये जी नोंद झाली, जो समाज हा एकत्रित येतोय त्याचं कारण सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं वात्सल्याचा हात तुमच्या आमच्या डोक्यावर आहे. म्हणून आम्हाला काही कमी नाही महाराज. असा परमार्थ आपण करतोय. आणि 68-62 सालामध्ये महाराजांचं जीवन हे संघर्षमय जीवन गेलं. त्याच्यानंतरही 2023-4 लाही महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु महाराज डगमगले नाही. आणि शेवटी महाराजांना कुणीतरी विचारलं की महाराज ही बेटाची परंपरा कुणाकडे तरी तुम्ही हयात असताना सोपवून द्या. महाराजांना माहिती होतं मी हयात असताना जर ही बेटाची परंपरा कुणाकडे जर सोपवली तर रात्री माझा वध केल्याशिवाय राहणार नाही. ही सर्व मंडळी अशी आहे. आणि म्हणून महाराजांचा शब्द होता, जनता जनार्दन हा निर्णय करीन, कारण जनता जनार्दन माझा पांडुरंग आहे आणि पांडुरंग माझा निर्णय करीन, माझा मठाधिपती कोण करायचा. आणि 2009 साली महाराज फाल्गुन वद्य अष्टमी गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता समाधिस्थ झाले. आणि रामनवमीच्या महापर्वावर गुरुवर्य मंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती त्या ठिकाणी झाले महाराज. ही परंपरा आपल्याला लाभली. मग रामगिरीजी महाराज सामान्य नाहीये. ज्या घरामध्ये जन्म झाला, कुणीतरी काहीतरी अफवा पसरली, हा कोणत्या तरी वेगळ्या समाजाचा, वेगळ्या जातीचा आहे, लोक याला वड्ड्या म्हणतात, वडरी म्हणून संबोधल्या गेलं. अरे बाबा, जात आणि पंथ धर्म संतांना नसतो. ज्या दिवशी दीक्षा होते, ज्या दिवशी संन्यास घेतला जातो, त्या दिवशी त्या ठिकाणी जातपात नष्ट होते. गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ उघडले, अन्न क्षत्रचारी वर्ण एकत्र. आणि म्हणून गंगागिरीजी महाराज गोसावी, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज पाटील, नाथगिरी महाराज दुशिंग घराण्यामधले जाते गावचे, दादांच्या गावचे पाटील घराणा, हरिगिरी महाराज ओमने घराण्यातले माळवाडीचे पाटील घराणा, सोमेश्वरगिरीजी महाराज गवळी घराण्याचे नेकनूर गावाचे, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज जाधव परिवारातले पाटील घराणा आणि सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज राणे घराण्यातले महाराज एकनाथ खडसे पाहुणे महाराजांची म्हणतात.
त्या घराण्यामध्ये राणे घराणा म्हणजे देशमुख घराणा, देशमुख घराणा म्हणजे हा ब्राह्मण तुल्य, ब्राह्मण आणि देशमुख समान आहे. जेवढा अधिकार ब्राह्मणाला तेवढा देशमुखांना होता महाराज. आणि त्या घरामध्ये जन्माला आले महाराज. महाराजांचं जीवन सुद्धा हे साधन असेल. सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला झाले. 9 वर्षाचे असताना सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांनी महाराज 9 वर्षाचे असताना पंढरीची वारी केली मुक्ताई बरोबर. तापीच्या किनाऱ्यावर मुक्ताईचा पालखी सोहळा निघतो. 40 दिवसाचा प्रवास. 9 वर्षाचे महाराज आईकडे पळत आले. आई, मला वारीला जायचं आहे, मला मुक्ताई बरोबर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. आईने सांगितलं, बाबा तुझ्या पायात चप्पल नाही, अंगात एक शर्ट आणि एक पॅन्ट आहे, माझ्याकडे पैसे नाही, तुला चप्पल घेण्या इतकी परिस्थिती माझ्याकडे नाहीये, तुला वारीला जाण्याकरता खर्ची देण्याकरता माझ्याकडे पैसे नाही. माझाने सांगितलं, आई मला फक्त आशीर्वाद दे, मला काही नको. नाही हवा करता करता महाराज मुक्ताईच्या पालखी बरोबर निघाले. 9 वर्षाचे महाराज, 9 वर्षाचे, 9 वर्षात आपण काय करतोय? 9 वर्षाचे महाराज पंढरीच्या वारीत निघाले. 40 दिवसाचा प्रवास. लोकांचं जेवण झालं, वारकऱ्याचं जेवण झालं का कुणाचं तरी ताट घ्यायचं आणि जेवण करायचं. जिथं जागा मिळेल तिथं झोपायचं. झोपायला कपडे नाही, कोणी काही दिलं तर त्याच्यावर झोपायचं, नाहीतर जमिनीवर झोपायचं. 9 वर्षाच्या महाराजांनी मुक्ताईचा 40 दिवसाचा प्रवास काटत पांडुरंगाच्या दर्शनाला महाराज आले. साधनाशील चारी धाम पायी पायी गुरुवर्या महाराजांनी केले महाराज. 12 वर्ष बाजाट आणला त्या ठिकाणी, तळघरामध्ये गुफा केली, तिथं 12 वर्ष साधना केली. आणि त्या साधनेने, सद्गुरूच्या श्रद्धेने, देवाच्या विश्वासाने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने मठाधिपती झाले 2009 साली महाराज. या परंपरेचा आपण परमार्थ करतोय. ही परंपरा भव्य परंपरा, म्हणून आपली सर्वांची श्रद्धा या परंपरेवर टिकून आहे. 43 वर्षापासून आपण जो परमार्थ करतो तो सामान्याचा परमार्थ नाही, या स्थिती पर्यंत पोहोचलेल्या साधूंचा आपण परमार्थ करतो. जर आपली श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर निश्चितच आपल्याला सद्गुरू महाराज आजही दर्शन देतील. आणि म्हणून धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव. झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज गुरुवर्य मंत सद्गुरू सोमेश्वर गिरीजी महाराज गुरुवर्य मंत सद्गुरू श्री